नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या गुहागरमधील प्रसिद्ध श्री व्यादेश्वर मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत। हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून त्याचा धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे। मंदिराचा इतिहास पुराण कथेनुसार भगवान परशुराम यांनी समुद्राला मागे हटवून कोकण भूमीची निर्मिती केली आणि येथे अनेक ऋषीमुनींना स्थायिक केले। त्याचपैकी एक होते व्याध ऋषी, ज्यांनी गुहागर येथे भगवान शंकराचे शिवलिंग स्थापन केले। त्यामुळे या शिवलिंगाला श्री व्यादेश्वर असे नाव मिळाले। इतिहासानुसार या मंदिराची सध्याची रचना 3ऱ्या शतकात सुमारे 280 इसवीत राजा शंकरन यांच्या काळात बांधण्यात आली। मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात प्राचीन कोकणी आणि द्रविड शैलीचा सुंदर मिलाफ दिसतो। मंदिराची रचना आणि वैशिष्ट्ये। श्री व्यादेश्वर मंदिर पंचायतन शैलीत बांधले गेले आहे। यामध्ये मुख्य मंदिरासोबत 4 उपमंदिरे आहेत, जी सूर्य, गणेश, अंबिका आणि विष्णू लक्ष्मी यांना समर्पित आहेत। मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे, तसेच पश्चिम व दक्षिणेकडूनही प्रवेशद्वार आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून त्याच समोर नंदीची भव्य मूर्ती आहे। मंदिर परिसरात सुंदर कोरीव शिल्प असून प्राचीन काळातील शिलालेख देखील पाहायला मिळतात। धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व। श्री व्यादेश्वर मंदिर हे अनेक चित्पावन ब्राह्मण कुटुंबांचे कुलदैवत मानले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहात महापूजा आणि रथोत्सव होतो, ज्याला हजारो भाविक हजेरी लावतात। गुहागर आणि परिसरातील प्रमुख आकर्षणे। गुहागर समुद्रकिनारा। मंदिराच्या जवळच असलेला हा किनारा आपल्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे। वेणेश्वर मंदिर, हेदवी गणपती मंदिर, गोपालगड किल्ला ही देखील आसपासच्या ठिकाणांपैकी प्रमुख आहेत। आमच्या फूडी परिंदे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।